तास नेहमीच चांगल्या वाईट घटनेची घेतो दखल. बातमी मागील बातमीचा अर्थ काढतो सखोल. तर जाणून घेऊया सत्याचा प्रकाश, नागरिकांचा विश्वास, मनपरुत्त 24 तास. नमस्कार, मी मीनाक्षी गोडके. चला सुरू करूया बातम्यांचा प्रवास. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर काळा डाग ठरलेला जन्म प्रमाणपत्र घोटाळा अखेर उघडकीस येताच संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी दैनिक मनपा-वृत्तने एम पूर्व विभागातील संशयास्पद जन्म प्रमाणपत्र प्रकरणाचा भांडाफोड केला होता. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर आणि शासन, पालिका व पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर अखेर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगेश कुंभारे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी देवनार पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल क्रमांक 70/2026 नोंदविला आहे. हे प्रकरण मुंबई महानगरपालिका यांच्या एम पूर्व विभागाशी संबंधित आहे. या गुन्ह्यात डॉक्टर संजय फुंडे आणि डॉक्टर प्रदीप काशळे या 2 अधिकाऱ्यांवर थेट आरोप ठेवण्यात आले असून दोघांनाही तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई केवळ औपचारिक नसून गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 198, 199, 201 तसेच जन्म नोंदणी कायदा कलम 23 व 24 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. खोटे जन्म प्रमाणपत्र जारी करणे, शासकीय नोंदीमध्ये जाणीवपूर्वक खोटी माहिती भरणे, पुरावे नष्ट करण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न ही केवळ प्रशासकीय चूक नाही, हा गंभीर दंडनीय गुन्हा आहे. आधीच नोंदविलेला गुन्हा संघटित टोळीचा संशय. यापूर्वी याच संदर्भात गुन्हा क्रमांक 894/2025 नोंदवण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकार एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून संघटित पद्धतीने चालवले जाणारे जाळे असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. जर एका विभागातच अशा प्रकारे बनावट किंवा संशयास्पद प्रमाणपत्रे जारी होत असतील तर हा प्रकार किती खोलवर रुजला आहे, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे. गंभीर आणि अस्वस्थ करणारे प्रश्न. बनावट जन्म प्रमाणपत्रे कोणाच्या आदेशावरून दिली गेली? या प्रक्रियेत दलाल, प्रतिनिधी किंवा बाहेरील टोळी सामील होती का? वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती होती का की त्यांनी जाणून बुजून डोळेझाक केली? या प्रमाणपत्राचा वापर नागरिकत्व, पासपोर्ट, शैक्षणिक प्रवेश किंवा इतर शासकीय लाभांसाठी झाला आहे का? हे प्रश्न केवळ प्रशासनिक नाहीत, ते राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहेत. सार्वजनिक विश्वासघात. जन्म प्रमाणपत्र हा नागरिकांचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा अधिकृत दस्तऐवज असतो. त्यात फेरफार होणे म्हणजे शासन व्यवस्थेवरच आघात आहे. जर शासकीय अधिकाऱ्यांनीच अधिकाराचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार केली असतील तर तो सरळ सार्वजनिक विश्वासघात आहे. अशा प्रकारचे कृत्य भ्रष्टाचाराच्या पलीकडे जाऊन गुन्हेगारी स्वरूप धारण करते. पुढे काय? या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी होणे अत्यावश्यक आहे. केवळ निलंबन करून प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न झाला तर तो जनतेचा अपमान ठरेल. जर चौकशीत मोठे जाळे किंवा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग उघड झाला तर संपूर्ण विभागाची चौकशी आणि प्रशासकीय शुद्धीकरण करणे अपरिहार्य ठरेल. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर लागलेला हा काळा डाग पुसण्याची केवळ कागदी कारवाई पुरेशी ठरणार नाही. दोषींवर कठोरात कठोर शिक्षा होणेच हा एकमेव मार्ग आहे. जनतेचा विश्वास परत मिळवायचा असेल तर या घोटाळ्याची मुळापासून छाननी करून प्रत्येक दोषीला कायद्याच्या कठडीत उभे करणे आवश्यक आहे. ही होती खास बातमी. मी मीनाक्षी गोडके, मनपा-वृत्त 24 तास. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय महाराष्ट्र.